चला तर मंडळी, आज हा नाश्ता बनवणार आहोत. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये तयार होतो. यामध्ये रवा नाही, दही नाही, इनोचा सुद्धा वापर केलेला नाही व पौष्टिक भाज्या घातलेल्या आहे. खूप छान तयार होतो. वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. मी योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. भाज्या घेणार आहोत. दुधी भोपळा घेतलेला आहे, शिमला मिरची आहे, गाजर घेतलेला आहे. शिमला मिरची 2 घेतलेली आहे. दुधी भोपळा जो छोटा असतो तो 1 घेतलेला आहे आणि गाजर पण 1 घेतलेला आहे. त्याची साल काढून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. हवं तर यामध्ये तुम्ही जो हिरवा वाटाणा भेटतो तो पण घालू शकता किंवा दुसऱ्या भाज्या पण वापरू शकतात. या पद्धतीने वाटण तयार करून घ्यायचं आणि भाज्या तुम्हाला कापून घ्यायच्या असल्या तर खूप बारीक कापून घ्या. अद्रक मिरचीचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. मी लसूण वापरलेला नाही, तुम्ही लसूण घालायचं असला तर वापरू शकता. आता हा ठेचा तयार झालेला आहे. या भाज्यांच्या वाटणामध्येच काढून घ्यायचा आहे. हा ना अगदी लवकर नाश्ता तयार होतो. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी. 3 वाटी बेसन पीठ घेणार आहोत. तुम्ही हवं तर या ठिकाणी मल्टीग्रेन आटा मिळतो तो पण वापरू शकता. बेसन तुम्हाला स्किप करायचं असलं तर ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ ते पीठ पण वापरू शकता. 2.25 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ओवा घेतलेला आहे 1 चम्मच. 3 ते 4 चम्मच तीळ घेणार आहोत. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. हळद घातलेली आहे थोडीशी. गरम मसाला आहे आणि मिक्स मसाला मिळतो तो घेतलेला आहे. जिरं घेतलेलं आहे थोडं. आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे. यामध्ये आपण जो वाटण केलेला जो भाजी आहे ते वापरणार आहोत. तुम्ही हवं तर इथं मेथीची भाजी बारीक, एकदम बारीक चिरून ती पण वापरू शकता. पालक घेऊ शकता. जितक्या शक्य असेल तेवढ्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता. मुलांसाठी पौष्टिक आहे असं नाही खात तर तुम्ही या पद्धतीने खाऊ घालू शकता. थोडी साखर घातलेली आहे. निंबू पण वापरू शकता. निंबू नव्हता म्हणून मी वापरलेला नाही. निंबू घातला तर खूप छान चव येते. भांडं कमी पडत होतं म्हणून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी प्लेट. आता हा गोळा तयार करून घेतला. आता याचे लांब सडक गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हाताला मी तेल लावलेलं आहे जेणेकरून चिटकत नाही. अगदी जसे सोयाबीनचे स्टिक असतात ना त्या पद्धतीने याचे गोळे तयार करून घ्यायचे. बघू शकता 5 गोळे तयार झालेले आहेत. आता वाफेवरती स्टीम करून घ्यायचं आहे. 20 मिनिटं स्टीम करून घ्या. अगदी 20 मिनिटामध्ये हे तयार होतात. तर तुम्ही बघू शकता आपले हे सगळे स्टीम झालेले आहेत. चाकूने तपासून बघा, कापल्या गेले पटकन म्हणजे हे तयार झालेले. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता याचे कापून छोटे छोटे गोल आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. तुम्ही हवं तर याला तळू शकता आणि नाहीच तळायचे म्हटले तर तुम्ही कढईत थोडं तेल घेऊन घ्यायचं. त्यामध्ये हिरवी मिरची, जिरं, मोहरी घालायचे आणि नुसते परतून घ्यायचे व थोडी कोथिंबीर घालायची व तीळ घालायचे. तेही खूप छान लागतात जे डाएट करतात त्यांच्यासाठी. आता मी तळून घेतलेले आहेत. मुलांना आवडतात असे पदार्थ. बाहेरून काही आणण्यापेक्षा असे थंडीच्या सीझनमध्ये अशा भाज्यांचे गरमागरम पदार्थ केलं तर ते आवडीने खातात. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघू शकता अगदी कुरकुरीत झाले आहेत. खूप छान लागतात हे खायला आणि पौष्टिक पण आहे. खाऊ शकता किंवा हिरवी चटणी, लाल चटणी त्यासोबत पण खाऊ शकतात. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.